तर अमित शहा एका बँकेच्या सहकारापर्यंत मर्यादित आव्हाडांनी अमित शहांवर टीका केली आहे। 70,000 कोटींच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कुणी आणली असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी सवाल केला। अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला आव्हाडांनी हे प्रत्युत्तर दिलं। सहकार सर्वात जास्त फोफावलं ते महाराष्ट्रात। सहकाराचं योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये किती आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। धुरंधर लोक होते, त्यांची दुसरी पिढी शरद पवारची, आणि ह्यांनी जो काय सहकाराला हात घालून सहकार मोठा केला त्याच्यामुळे महाराष्ट्र हळूहळू मोठा होत गेला। आता अमित शहा फक्त बँकेपुरते मर्यादित आहेत, एका बँकेच्या सहकारापुरते मर्यादित आहेत। 70,000 कोटीची शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणी आणली? या देशातल्या शेतकऱ्यांचा सर्वात सुगीचे दिवस कधी आले? 2004 ते 2014।